मॅन्डेट मिळालेला आहे आणि भाजपचे सगळे निवडून आलेले आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे निवडून आलेले आमदार आणि शिवसेनेचे सगळे निवडून आलेले आमदार यांचं फोटो सेशन सुरू आहे। 232-33 चा आकडा आहे आमदारांचा। महाराष्ट्रभरातला हा महायुतीच्या निवडून आलेल्या आमदारांचा आकडा आणि त्यांचं फोटो सेशन। थेट प्रक्षेपण आपण बघतोय। एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रानं मॅन्डेट दिलेलं आहे। हे सगळे महायुतीचे निवडून आलेले आमदार आहेत। महाराष्ट्राच्या जनतेनं ज्यांना निवडून विधिमंडळामध्ये पाठवलंय, ज्यांना मतदान देऊन विधिमंडळामध्ये पाठवलंय, आपला आवाज बनवून ज्यांना विधिमंडळामध्ये पाठवलंय, ते सगळे हे आमदार आहेत। महायुतीचे हे सगळे तिन्ही पक्षांचे आमदार महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपल्याला इथे बघायला मिळतंय। आमदारांचं फोटोशूट सुरू आहे। एकत्रितपणे त्यांचा फोटो काढला जातोय। यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला मॅन्डेट मिळालेलं आहे। त्याच्या वेगवेगळ्या कारणांची 1-1.5 महिना चर्चा होत राहिली। मात्र हिवाळी अधिवेशनाचा आजचा 4था दिवस आहे। विधानसभेमध्ये आत्ताच परभणी आणि बीडच्या गंभीर विषयासंदर्भात 101 अंतर्गत चर्चा झालेली आहे आणि आमदारांचं हे फोटोशूट म्हणजे दोन गोष्टी आपल्याला आत्ता बघायला मिळतील। एका बाजूला विरोधकांचं जे आंदोलन आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठीचं आंदोलन, ते संविधान चौकापासून आता विधिमंडळापर्यंत येऊन पोचेल आणि इथे विधिमंडळामध्ये म्हणजे या परिसरामध्ये आमदारांचं फोटोशूट सुरू आहे। महायुतीचे हे सगळे आमदार आहेत आणि जे मंत्री आहेत ते ही दोन दृश्य आम्ही एका वेळेला तुम्हाला दाखवतो। बघा, विधान भवन परिसरात आंदोलन पोचलेलं आहे आणि दुसरीकडे महायुतीच्या आमदारांचं फोटोशूट सुरू आहे। अगदी काही क्षणापूर्वी मी याचा उल्लेख केला होता की संविधान चौक बाजूलाच आहे, विधान भवनाच्या थोडंसं अंतर आहे। तर संविधान चौकापासून विधान भवन परिसरापर्यंत आंदोलन येऊन धडकलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव घेऊन केलेलं होतं, त्या वक्तव्याचा विपर्यास केला असं स्पष्टीकरण त्यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन दिलं। मात्र तरीसुद्धा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा काही ठिकाणी निषेध आंदोलनं केली गेली। विधान भवन परिसरामध्ये आता आपल्याला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सुद्धा दिसत आहेत। नवी दिल्लीची दृश्य, क्षमा करा, नवी दिल्लीची दृश्य, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपल्याला दिसत आहेत। पण विधान भवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे महायुतीच्या आमदारांचं विधान भवन परिसरातच फोटोशूट सुरू आहे। 232 आमदार निवडून आलेत महाराष्ट्रभरातून। ते फोटोसाठी सगळे एका रांगेत बसलेले आहेत। अजून काही मंत्री येणं बाकी आहे, त्यामुळे अजून फोटोशूट राहिलंय। पण इकडे आपण ही जी दृश्य एका बाजूला बघताय तुम्ही, ती दिल्लीतली आहेत, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीची। ती थेट दिल्लीतून आलेली दृश्य आहेत। दिल्लीमध्ये आणि नागपुरामध्ये एकच विषय सध्या चर्चेत आहे, तो म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य। त्या वक्तव्याचा खल सुरू आहे, रणकंदन त्यावरून सुरू आहे। त्यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, गैरअर्थ त्या वक्तव्याचा काढला गेला आणि त्यावरून निषेध आंदोलनं सुरू आहेत। पण हाच मुद्दा घेऊन आज विधान भवन परिसरामध्ये सगळे विरोधक एकवटले। संविधान चौकापासून विधान भवन परिसरापर्यंत मोर्चा काढण्यात आला। घोषणाबाजी जोरदार सुरू आहे, त्याचा आवाज आपल्याला येत असेल। आणि दुसरीकडे या महायुतीच्या आमदारांचं फोटोशूट सुरू आहे। एका बाजूला दिल्लीतली दृश्य आणि दुसऱ्या बाजूला नागपूरची विधान भवन परिसरातली दृश्य। आता ही 3 दृश्य आपण बघूया। संसद भवन परिसरातली दृश्य। संसद भवन परिसरात सुद्धा आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी त्याचं नेतृत्व करतायत। अमित शहांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध केला जातोय।
इकडे विधान भवन परिसरात नागपूरला विरोधक एकवटलेले आहेत आणि विरोधकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते आणि जोरदार घोषणाबाजी विरोधकांची सुरू आहे। आणि त्याच नागपुरातल्याच विधान भवन परिसरामध्ये बघा, एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, महायुतीच्या आमदारांचं फोटोशूट सुरू आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यात सहभागी होतील। महायुतीच्या आमदारांचं फोटोशूट त्याच भागात, त्याच नागपूरच्या विधान भवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याविरोधात आणि संसद भवन परिसरात नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन। वेगवान घडामोडी महाराष्ट्रभरात घडतायत आणि दिल्लीत सुद्धा घडतायत। अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला बसलेत, त्यांच्या बाजूला राधाकृष्ण विखे पाटील बसलेत। एकनाथ शिंदे अजून यायचे बाकी आहेत, बाकी सगळे महत्त्वाचे नेते पहिल्या रांगेत, मंत्री पहिल्या रांगेत। बघा, एकनाथ शिंदे सुद्धा आले आणि महायुतीच्या आमदारांचं हे फोटोशूट होईल। 232 आमदार महाराष्ट्रभरातनं जनतेनं निवडून दिलेत आणि ते सगळे आपल्याला एका ॲट अ ग्लान्स दिसत आहेत, एका फ्रेममध्ये दिसत आहेत। 3 दृश्य तुम्ही टीव्ही स्क्रीनवर बघताय। विधान भवन परिसरातली नागपुरातली 2 दृश्य आणि संसद भवन नवी दिल्लीतली एक विंडो। या संसद भवन परिसरातल्या आंदोलनामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपल्याला बघायला मिळत आहेत। विषय तोच अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य आणि विधान भवन परिसरामध्ये तर आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी 2 घटना घडताना दिसत आहेत। एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात महायुतीचे आमदार सगळे फोटोशूट करतायत, खूप मोठी संख्या आहे या महायुतीच्या आमदारांची। आणि दुसरीकडे जरी तुलनेने कमी संख्या असली, महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या कमी असली तरी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी करतायत, आंदोलन करतायत नागपूरच्याच विधान भवन परिसरामध्ये। एकाच वेळेला 2 घडामोडी घडतायत। संविधान चौकापासून ते विधिमंडळ परिसरापर्यंत विरोधकांनी मोर्चा काढला, घोषणाबाजी अजूनही विधान भवन परिसरामध्ये सुरू आहेत। आणि आता बघा, हे सगळे 232 निवडून आलेले आमदार महाराष्ट्राचे, महायुतीचे, त्यांचं फोटोशूट सुरू आहे। एका फ्रेममध्ये या सगळ्यांना कैद केलं जात आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे हे आमदार आहेत। भाजप 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 41 आमदार। महाराष्ट्राच्या मतदारांचा आवाज असलेले हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांना निवडून मतदारांनी सभागृहात पाठवलेलं असतं। आपले प्रश्न मांडण्यासाठीचा आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपण या आमदारांकडे, खासदारांकडे बघत असतो। हे सगळे महाराष्ट्राचे महायुतीचे आमदार आपल्याला एका फ्रेममध्ये दिसत आहेत। आमदारांचं फोटोशूट सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसलेले आहेत। चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ हे सगळे पहिल्या रांगेत, दादा भुसे आपल्याला पहिल्या रांगेत दिसत आहेत, संजय राठोड, ही सगळी महायुतीच्या आमदारांची दृश्य आहेत। एका वेळेला 2 गोष्टी नागपुरामध्ये घडत आहेत। एकतर पहिली गोष्ट म्हणजे विधान भवन परिसरामध्ये महायुतीच्या सगळ्या आमदारांचं फोटोशूट केलं जात आहे। एका फ्रेममध्ये हे सगळे आमदार आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि दुसरीकडे याच परिसरात, याच विधान भवनाच्या परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते, आमदार हे एकवटलेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे याच फोटोमध्ये आपल्याला विरोधकांच्या घोषणाबाजीचा आवाज सुद्धा
बघायला मिळेल, ऐकायला मिळेल। एका बाजूला फोटोशूट आणि दुसरीकडे विरोधकांचं आंदोलन। फोटो काढून झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटलांशी काहीतरी बोलतायत। आज संघाचं बौद्धिक सुद्धा होतं, त्याला शिवसेना आणि भाजपचे आमदार गेलेले होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गेलेले नव्हते। महायुतीच्या आमदारांचा फोटोशूट आणि विधानभवन परिसरामध्ये आंदोलन, एकाच वेळेला दोन दृश्य। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल जे वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून दिल्लीमध्ये आणि नागपूरमध्ये दोन्हीकडे आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर लगेचच अमित शहांनी सुद्धा दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हटलेलं होतं, पण तरी देखील नागपुरात आणि दिल्लीत आंदोलन सुरू आहे। एका वेळेला ही दोन दृश्य। एका वेळेला ही दोन दृश्य आणि संसद भवन परिसरातली पण दृश्य आपण बघितली होती आंदोलनाची। दोन्हीकडे प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे।